नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता 2019 साली सुरू झालेल्या पीएम किसान योजने सारखी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे, जेणेकरून त्यांना शेतीच्या खर्चासाठी आर्थिक आधार मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. मात्र ही रक्कम एकत्रित न देता ती 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य मिळू त्यांच्या गरजेमध्ये थोडा हातभार लागतो. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेद्वारे आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 18 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 5 हप्ते मिळाले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते. तसेच त्यांची शेती अधिक उत्पादक वाढण्यासाठी ही हातभार लागतो. नमो शेतकरी योजनेसाठी ते शेतकरी पात्र मानले जातात. ते पीएम किसान योजनेसाठीही पात्र आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 5 हप्ते मिळालेले आहेत. या 5 हप्त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला असून आता सर्वांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हप्ता कधी जमा होईल याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामासाठी आर्थिक मदत मिळते. 6व्या हप्त्याच्या संदर्भात आलेल्या अपडेटनुसार लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा वाढल्या आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षात नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्या जारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी जमा करण्यात आला होता. या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी 4,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी मदत होत आहे. यामुळे सरकारच्या धोरणा ग्रामीण भागातील जनतेला चांगला प्रस्ताव निर्माण होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्यांनी एक हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. ऑक्टोबर महिन्यात योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. तर शेतकरी असल्याचे आता पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.